नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम। मान्य केलेल्या मागण्यांचे JR दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याची मागणी। आजची रात्र नवी मुंबईत, पण उद्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्धार। 54 लाख नोंदींपैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। सगळेसर यांच्या मागणीवर सरकार आजच अध्यादेश काढण्याची शक्यता। 75वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा। पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण। ओबीसींवर अन्याय होऊ नये, अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल, छगन भुजबळ यांचा इशारा। अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती येथे प्रसिद्ध रामायण TV मालिकेतील राम आणि सीता कलाकार उद्या मिरजेत। नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता। भाजपला 2 उपमुख्यमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती। बिहारच्या राजकारणात मोठे ट्विस्ट। अतिशय चुकीचं पार्थ पवार, गजा मारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया। देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका। प्रजासत्ताक दिनानिमित्त भाविकांना 82 तोळे सोन्याचं विठुरायाला घोंगडं अर्पण। ठाकरे गटानं फुंकलं रणशिंग। लोकसभेच्या तोंडावर 800 किलोमीटरची यात्रा, मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाची घोषणा। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा। पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण। भारत देशाचा 74वा वर्धापन दिन आणि 75वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ मान्यवरांनी घेतली। आपल्या शुभेच्छा यानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सर्व दलांचं निरीक्षण करीत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शासनाकडून राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजनांची माहिती पालकमंत्री खाडे यांनी देश शासनाकडून विकासात्मक केलेल्या अनेक गोष्टींचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला। राज्यात 9.5 लाख लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढल्याचे त्यांनी सांगत महाराष्ट्रातील सरकार हे विकासात्मक धोरण घेऊन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सांगली पेठ रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचा उल्लेखही पालकमंत्री खाडे यांनी आपल्या भाषणात केला। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, मनपा आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषद CO तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी विविध सुरक्षा बलाचे संचालन पार पडले। महाराष्ट्र घरोडे कामगार कल्याण मंडळाच्या सन्मानधन योजनेतून सन 2023-24 मध्ये 55 वर्षे पूर्ण केलेल्या 66 घरोडे महिलांना कामगारांना प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे एकूण 6.5 लाख रुपये लाभ वितरित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 लाख अधिक कामगारांची नोंद झालेली आहे। कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरलेल्या नियोजनानुसार जून 24 अखेर सांगली जिल्ह्यातील 32 TMC पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्यानुसार महिनावार नियोजन केलेले असून टेमू व ताकारी उपसा सिंचन योजनेच्या आवर्तन व कृष्णा नदी सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। तसेच सदर कालावधीत पाण्याची अतिरिक्त मागणी झाल्यास कोयना धरणामधील वीज निर्मितीसाठी आरक्षित 12 TMC पाणी वापरण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल। पाणी टंचाई कमी करण्यासाठी जत व आटपाडी या 2 तालुक्यात 42 टँकरमधून पाणी पुरवठा
येत आहे. आवश्यकतेनुसार आणखी टँकर मंजूर करण्यात येतील. संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता 2023-24 साठी जिल्ह्याच्या संभाव्य पाणी टंचाईचा कृती आराखडा आपण तयार केला आहे. जिल्ह्यात सध्या चारा पुरेसा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार शासनाचा अहवाल सादर करून गरज पडल्यास चारा डेपो किंवा छावणी संदर्भात कारवाई केली जाईल. चारा उत्पन्नासंदर्भात आवश्यक कारवाई केली जाईल. या उपाययोजनेचे संभाव्य दुष्काळी परिस्थिती आल्यास सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे असे मी आश्वासित करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा होणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी 2 जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झालेली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्त्वाचं विधान समोर आलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंशी संवाद योग्य ते समाधान येईल असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केलंय. न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. जरांगे पाटील निघालेल्या मुंबईच्या दिशेने पोचलेल्या नवी मुंबईत सरकारच्या कायदा सुव्यवस्थेच्या पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर. आझाद मैदानावर आंदोलन करणारं झेंडावंदनानंतर मनोज जरांगेंची भूमिका. मराठा समाजाला OBCमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगवं वादळ आता नवी मुंबईत येऊन ठेपलेलं आहे. सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. दुसरीकडे ते उपोषणावर ठाम आहेत. वाशीमध्ये झेंडावंदन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आझाद मैदानात जाणार असल्याचंच मनोज जरांगे यांनी सांगितलं. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल. यावर बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आलेली आहे. मनोज जरांगे यांनी आराम करावं असं त्यात बोललं जात आहे. यामागील काही दिवस पायी दिंडीमुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती. मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील APMC मार्केटमध्ये निवासासाठी आहेत. तेथील सभेनंतर ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नवी मुंबई. मुंबईत धडकी भरण्यास सुरुवात. मराठ्यांचा CSMT समोर चक्काजाम. आंदोलक मुख्य रस्त्यावर. मराठा वादळ मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. CSMT समोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे CSMT परिसरात प्रचंड गर्दी झालेली आहे. मराठा आंदोलकांनी CSTच्या बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसलेले आहेत. आजचा दिवस 26 जानेवारी मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का हे पाहिलं जात आहे. मात्र जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार आणि मुंबईमधली परिस्थिती कशी हाताळणार आता यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. दरम्यान CST परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झालेले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिलेला आहे
केवळ CSMT नाही तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत. आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. मुख्यमंत्र्यांनी शेतातली कामं थांबवून जरांगेंशी चर्चा करावी. संजय राऊत यांचा हल्लाबोल. मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन थडकला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन काहीतरी उपटत होते माहीत नाही, परंतु त्यांनी ही उपटाउपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार होईल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहे तिथे त्यांच्याशी जाऊन चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शेतात काहीतरी उपटत होते, काय उपटत होते माहीत नाही. त्यांनी ही उपटाउपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावं. गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का? हे टपोरी लोक आहेत. हे खोकेट वाटप करायला ठीक आहे. शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ असलं पाहिजे. गेल्या 10 वर्षात या देशाला संविधान राहिलेलं नाही. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे. आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे. संविधान नाही हम करे सो कायदा. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखं काम करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. जरांगे पाटील अखेर मुंबईच्या यशवर येऊन पोहोचलेले आहेत. अजूनही तोडगा दिसत नाही. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल. अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शहरात आम्ही पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे. त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे. ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा. इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच घडलेला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते. आपण पाहिलं असेल काय उपटत तुम्हाला माहित नाही, पण ते चित्र आहे सगळं तिथे उपटतायत. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला पाहिजे. जरांगे पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येतं, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. शिष्टमंडळ कोणाचे येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे आहेत, कोणते खोतकर, यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे. त्यांच्याकडे काय आहे? हे खोके बिके डाळ घ्यायला ठीक आहे, खोक्याचं वाटप करायला. शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ हवं. ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्लीत, ऑल पार्टी डेलिगेशन. तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते, इतर त्या पक्षाचे त्या सभागृहातले गटनेते, इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे, त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते शिष्टमंडळ घेऊन जिथे जरांगे पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये.
श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी। हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने, यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध। योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध। संपर्क श्री विजय जाधव, येळावी। मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104। गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू। प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश। पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा। संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी। मोबाईल नंबर 9716161001। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन
जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। मिरजेत 220 रुपयाची जिलेबी 120 रुपयांनी देऊन सर्वसामान्य जनतेचे तोंड गोड। दी शाणे ए हिंद व्यायाम मंडळ व फ्रेंड सर्कल मिरज तर्फे ना नफा ना तोटा स्तुत्य उपक्रम। 10 वर्ष अखंड सेवा सुरू। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन यानिमित्त दी शाणे ए हिंद व्यायाम मंडळ व फ्रेंड सर्कल मिरज यांच्या वतीनं अल्पदरात जिलेबी विक्री करून सर्वसामान्य जनतेचे तोंड गोड करण्याचा गेली 10 वर्ष स्तुत्य उपक्रम सुरू आहे। ना नफा ना तोटा 120 रुपये प्रति किलो जिलेबी विक्री केली जात असल्याने सकाळपासून नागरिकांची गर्दी जिलेबी स्टॉलवर पाहायला मिळते आहे। संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ भाई तहसीलदार व सर्व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून गेले 10 वर्ष हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे। साखर, तेल तसेच मैदा यांचे कितीही किमती वाढल्या तरी जिलेबीच्या दरात 50% ही सूट कायम ठेवली जाते। देशाच्या सणाचा आनंद गोरगरीब जनतेला मिळावा हा यामागचा उद्देश आहे। कोरोना, नैसर्गिक आपत्ती तसेच कोणतेही देशावर संकट आली तरी दी शाणे ए हिंद फ्रेंड व्यायाम मंडळ आणि फ्रेंड सर्कल हे मदतीला अग्रेसर असते। माझं नाव मोहम्मद हनीफ जैनुद्दीन तहसीलदार, शाहिंद दिशाहिंद व्यायाम मंडळचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि आमचे डायरेक्टर आहेत। आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिवस या दिवसाचं औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य गरीब गरजू लोक यांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिवस निमित्त त्यांचं तोंड गोड व्हावं, कारण बाजारभावात आजच्या रेटमध्ये 200-220 किलो जिलेबी आहे। आम्ही ही जिलेबी सर्व भारतीय बांधवांचे सर्वांचं तोंड गोड व्हावा या हेतू पुरस्कार करून आम्ही 120 रुपये किलो असं आम्ही जिलेबी लावलेली आहे। म्हणजे 1 किलोला 100 रुपये आमचं नुकसान होत आहे, पण आमचा फायदा हे होत आहे की माझे देशबांधवाचं तोंड गोड होत आहे। आणि हा आम्ही उपक्रम सतत 1 शतक म्हणजे आता आमचा 10वा वर्ष आहे, जवळजवळ 1 शतक 1 दशक म्हणू आपण, 1 दशक पूर्ण झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारची कोणापासून वर्गणी न घेता आम्ही स्वतःच्या खर्चाने आमचे मित्रमंडळाच्या खर्चातून आम्ही हे झालेलं नुकसान भरून काढतोय। याशिवाय कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांना जेवण तयार करून सॅनिटायझर आणि मास्क हे सगळं लोकांना मोफत वाटप केलं आहे। जवळपास कोरोनाच्या काळात 2 महिने आम्ही लोकांना जेवण पुरवत करत होतो लॉकडाऊनच्या काळात, कारण ज्यांचा हातावर पोट आहेत असल्या गोरगरीब लोकांचं आम्हाला बघू गेलं नाही। त्यामुळे आमच्या संस्थेतर्फे शाहिंद मंडळतर्फे आम्ही लोकांना जेवण वाटप केलं। आणि कुठलेही आसमानी संकट आला, पूरग्रस्त वेळेत सुद्धा आम्ही त्यावेळेला काम केलं। अन्य संकट नाही केले, आम्ही बी केलेलं आहे। आता 12 ऑगस्ट रोजी आपलं 2023ला आम्ही एक कार्यक्रम घेतलं, वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेतलं। त्या शिबिरात मोठमोठे डॉक्टर होते, मिरजेचे डॉक्टर नईम शेख होते MD डॉक्टर सूरज तांबोळी MD होते, डॉक्टर समीर शेख ऑर्थोपेडिक होते आणि योगेश वाघ होते, अन्य डॉक्टर सहभाग झालेला होता। त्यामुळे लोकांचं गोरगरीब लोकांचा फायदा झाला। मोफत शिबिर दिले आणि लोकांना चष्मे फक्त 70 रुपयाला आम्ही चष्मे
लोकांनी दिलं, बाहेर जे 300-400 रुपयाला आहे, लोकांचे गरजेचे कामे सातत्याने आम्ही करत असतोय. आमच्या संस्थेच्या उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकी प्रत्येक वेळा जपत आम्ही प्रत्येक वेळेला काम करीत असतो आणि जे काम पडेल आम्ही ते काम करत असतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती येथे प्रसिद्ध रामायण TV मालिकेतील राम आणि सीता कलाकार उद्या मिरजेत. मिरज तालुका क्रीडा संकुल येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. या ठिकाणी राम मंदिर पाहण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी विक्रमी हजारोंच्या संख्येनं भाविक आणि मान्यवर भेट देत आहेत. आज खासदार संजय काका पाटील, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज राम मंदिर प्रतिकृती येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सुमनताई खाडे, सुशांतदादा खाडे, सुजितदादा खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या शालेय स्पर्धेत उपस्थिती दर्शवली. उद्या दिनांक 27 रोजी 6 वाजता रामायण TV मालिकेतील राम भूमिकेतील अरुण गोयल आणि सीता माता भूमिकेतील दीपिका हे 2 प्रसिद्ध कलाकार राम मंदिर प्रतिकृती येथे सायंकाळी 6 वाजता भेट देणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलेलं आहे. नमस्कार, मैं अरुण गोयल. अयोध्या में होने वाली प्रभु श्री राम की प्राण प्रतिष्ठा के अवसर पर माननीय मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाड़े जी की ओर से आयोजित समारोह में 27 जनवरी को शाम 6 बजे आ रहा हूं आपसे मिलने के लिए सांगली तालुका क्रीड़ा संकुल मिरज पर, जहां बनाई गई है भव्य राम मंदिर की प्रतिकृति. 9 दिन चलने वाले समारोह में जहां होम, हवन, प्रवचन, नाटिका और गीत रामायण प्रस्तुत किया जाएगा. आप भी आइए और इस सुवर्ण क्षण के साक्षी बनिए. आपकी उपस्थिति निश्चित रूप से इस समारोह को और भी विशेष बनाएगी. जय श्री राम. नमस्कार, मैं हूं दीपिका चिखलिया टोपीवाला. अयोध्या में राम जी की प्राण प्रतिष्ठा होने के अवसर पर माननीय मंत्री जी सुरेश भाऊ खाड़े ने सांगली मीरज गांव में एक कार्यक्रम आयोजित किया है 27 जनवरी. उस कार्यक्रम में मैं भी आ रही हूं शाम 6 बजे. इस कार्यक्रम में होम, हवन और रामायण के गीत इत्यादि हो रहे हैं. यहाँ पे एक भव्य राम मंदिर की प्रकृति भी बन रही है. मैं आप सबसे अनुरोध करती हूँ 27 जनवरी 6 बजे जरूर आइएगा मुझसे मिलने. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग 100 फुटी रोड रस्त्याच्या कामाचा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ. सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग 100 फुटी रोड या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सांगली विधानसभा सदस्य सुधीरदादा गाडगीळ, महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, फिरोज पठाण, माजी नगरसेविका नसीम नाईक, सविता मदने, सुजित राऊत, रजाक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मस्करीमध्ये मी एक दिवस दादाला म्हणलं, दादा पालकमंत्र्याच्या घराला जाणार रस्तेच करत नाही असं ठरले का तुमचं? कारण पैप प्रकारचा रस्ता आता तो झाला नाही, MSCचा रोड झाला नाही, हा रस्ता झाला नाही. मजाकमध्ये म्हणले, दादा म्हणले हे रस्ते सगळे आता घेतलेले. त्यामुळे दादाला धन्यवाद. दादा, एक पालकमंत्र्याच्या घरापासच्या रस्त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण बाकीचे रस्तेही आपण मिरजेचे असू द्या, सांगलीचे असू द्या, त्यावेळी नगरपालिका आपल्या आली, त्यानंतर आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं आणि आता जवळजवळ रस्ते 90% रस्ते जवळजवळ आता संपत आलेले. पण हे काम करत असताना निश्चितच एक खंत व्यक्त केली दादानी की हा रस्ता 100 फूट असताना मग 60 फूट का करायचा.
आता एस्टिमेट कमी आहे म्हणून रहदारीला ताबडतोब चालू करावा ह्या दृष्टिकोनातून करावं, पण लगेच पैसे आपण ताबडतोब 100 फुटीचा प्रस्ताव करा, आहे त्या 60 मीटरचा रस्ता करून पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण काढून तयार राहा. आपण तो 100 फुटीचा प्रस्ताव तयार करा, ताबडतोब पैशाची व्यवस्था आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही पैसे आणायची व्यवस्था करू, हे मी असं सांगतो. पण प्लॅन तर 100 फुटीचा असणार आहे. मग मी ड्रॉइंग काढून दाखवतो, हा रस्ता करायचा असेल तर कसा करायला पाहिजे, तर त्या धर्तीवर पवारसाहेब आपल्याला तो रस्ता घ्यावा लागेल. त्या दृष्टिकोनातून ह्या रस्त्याचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. आणि निश्चितच कॉन्ट्रॅक्टर, दोन्ही कॉन्ट्रॅक्टर अनुभवी कॉन्ट्रॅक्टर आहेत, इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर आहेत दोघं. त्यामुळे मगाशी बोलतो बोलून गेले की 10% ठेवून 10 वर्षे ह्याची वॉरंटी आपण द्यायला पाहिजे, या पद्धतीने झालं पाहिजे. नाहीतर मग एक पावसा गेला की परत आणखी खड्डे नको व्हायला. त्या पद्धतीने आपण काळजीपूर्वक काम करा. ज्या नॉबमध्ये आपल्याला रस्ता करायचा आहे, ज्या धर्तीवर आपला रस्ता करायचा आहे, त्या रस्त्याचं कुठेही कंजूसपणा न करता आपण चांगला रस्ता करावा. कारण हा शहरातला रस्ता आहे, रोज तुमचं नाव निघणार आहे. चांगलं केलं तर चांगलं निघणार, तर वाईट रस्ता झाला तर वाईट निघणार. ह्या दृष्टिकोनातून आपण समक्ष उभा राहून सगळा हा क्वालिटीबाज रस्ता आपण करावा, एवढी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. सर्व माजी नगरसेवक असतील, सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नेतेमंडळी असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील, मी त्यांनाही विनंती करेन की आपण हा रस्ता करत असताना आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण जे शासनाचं आहे शासनाचं आहे, अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे. स्टॉल लावलेत, काही गाड्या पार्क आहे, कुठं काय चाललंय, धंदा पाणी चाललाय, वांधा नाही. पण हा रस्ता करत असताना सगळ्यांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा एक देखणारा रस्ता, जेणेकरून आपल्या सांगलीची आणि ह्या विश्रामबागची शोभा वाढेल अशा पद्धतीने हा रस्ता व्हावा, या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हा जो केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीतून राज्यांना अर्थसहाय्य योजना, त्या योजनेतून आम्ही प्रस्ताव दाखल केला होता. ह्या प्रस्तावामध्ये नगर विकासमधून माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ह्या योजनेचा निधी जो काही इतर महापालिकांना दिला होता त्या निधी काही शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही प्रस्ताव लवकर पाठवा असं मला पालकमंत्री आणि सुधीर भाऊंनी पण गडकरी साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही हा प्रस्ताव तयार केला. त्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब नियोजन आपलं 100 फुटीचंच होतं, 100 फुटीनंच करायचं. पूर्वीचं इस्टिमेट पण तयार होतं, पण याच्यामध्ये बराच वेळ गेला असताना याच्यासाठी भाऊ असं सांगितलेलं आहे त्यांनी की हा जो निधी आहे तो आम्ही तुम्हाला जो देतोय 15 कोटी, हा 31 मार्चपर्यंत संपला पाहिजे. 31 मार्चपर्यंत हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून केलेलं आहे. पण आमदार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा प्लॅन 100 फुटीचाच आहे. 100 फुटीच्या प्लॅनप्रमाणे आपण ते नियोजन केलेलं आहे. आत्ता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे रस्त्याची मधला डिवायडर आहे तो 1.20 मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला 9.25 मीटर रस्ता केलेला आहे. आणि रस्त्याच्या कडेला जे पोल आहेत, इलेक्ट्रिकचे पोल आहेत, ते शिफ्ट करण्याचं पण काम सायमल्टेनियसली आपण हाती घेतोय. आणि पुढचा जो टप्पा आहे, पुढच्या टप्प्याचा पण इस्टिमेट तयार आहे, त्यासाठी पण आपल्याला भाऊंच्या आणि आमदार साहेबांची मदत होणार आहे. त्यामुळं आपण असा रस्ता चांगला करतोय. ह्या रस्त्याच्या मध्ये आपण माती आणि फुलझाडं लावायचं आणि झाडं लावायचं पण प्लॅन केलेलं आहे. त्यामुळे हा रस्ता एकदम सुबक आणि देखणा होईल या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. अतिशय चुकीचं, पार्थ पवार गजामारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या एका भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजामारणेची भेट घेतली, ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या भेटीवर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अखेर आज अजित पवारांनी या संदर्भात मौन सोडलेलं आहे. पार्थ पवार आणि गुंड गजामारणेची भेट चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले. पार्थ पवार यांनी गुंड गजामारणेची जी भेट घेतली ते अतिशय चुकीचं झालं आहे. पार्थ ज्या घरी गेला होता त्या ठिकाणी गजामारणे आला होता. माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता. मात्र मी या संदर्भात काळजी घेतो आणि पोलिसांना आधीच सांगून ठेवतो. जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमध्ये आले असता त्यांनी जयश्री मारणेच्या घरी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परवा पार्थ पवार यांनी गुंड गजानन मारणे यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे पदाधिकारी देखील होते घरी जाऊन. ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे. मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती.
परंतु हे असं अजिबात घडता कामा नये. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका आझम पानसरेकडनंच घडलेलं होतं. आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा, आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते. मी आपलं त्याला पक्षप्रवेश दिला, पण कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं. ही घटना माझ्या बाबतीत घडली होती. तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात, कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका. कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कुणी पण, आता माझ्या स्वर्गीय आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं. ह्या घटना घडतात, परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं. पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच. आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत, त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे कुणीच खात्री देऊ शकत नाही. त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही हा अशा प्रवृत्तीचा आहे, तो तशा प्रवृत्तीचा आहे. चिरंजीवांना सांगितलं काय, म्हणजे चर्चा झाली? नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. येळावीत 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. तासगाव तालुक्यातील येळावी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी येळावी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आशा पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बाबासाहेब पाटील हायस्कूलमध्ये सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंतराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येळावी विकास सोसायटीत चेअरमन अधिक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. गावातील जिल्हा परिषद शाळा, बाबासाहेब दादा पतसंस्था, संग्राम रामकृष्ण पतसंस्थेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. विविध परीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, येळावी. सोबत प्रशांत सावंत. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने, यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका, 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम। मान्य केलेल्या मागण्यांचे JR दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याची मागणी। आजची रात्र नवी मुंबईत, पण उद्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्धार।
54 लाख नोंदींपैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. सगळेसर यांच्या मागणीवर सरकार आजच अध्यादेश काढण्याची शक्यता. 75वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. ओबीसींवर अन्याय होऊ नये अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल. छगन भुजबळ यांचा इशारा. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती येथे. प्रसिद्ध रामायण टीव्ही मालिकेतील राम आणि सीता कलाकार उद्या मिरजेत. नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता. भाजपला 2 उपमुख्यमंत्री पद मिळणार. सूत्रांची माहिती. बिहारच्या राजकारणात मोठे ट्विस्ट. अतिशय चुकीचं पार्थ पवार. गजा मारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया. देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न. संजय राऊत यांची टीका. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाविकांना 82 तोळे सोन्याचं विठुरायाला घोंगडं अर्पण. ठाकरे गटानं फुंकलं रणशिंग. लोकसभेच्या तोंडावर 800 किलोमीटरची यात्रा. मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाची घोषणा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मनोज जरांगे यांनी वाशीमध्ये मोर्चा रोखला पण सरकारला दिला मोठा इशारा. आता माघार नाहीच. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखीन 1 दिवसाचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा GR दिला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सगळे सोयरीच्या मुद्द्यावरून सरकारला आज 1 दिवसाचा वेळ दिला. सरकारने आज रात्रीपर्यंत सगळे सोयरीच्या मागणीचा GR काढावा. आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत GR तयार करून द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार असं जरांगे ठामपणे म्हणाले. मनोज जरांगे यांनी यावेळी सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांचा मेसेज वाचला. सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केली. मग एवढं झालं तर मग अध्यादेश का काढला जात नाही? काही करा, रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्र इथेच काढतो. आम्ही 26 जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही, इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे काही निर्णय घेतले, आदेश काढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दावर कीस पाडतो. अभ्यास करतो रात्रभर. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानावर जाणार आहोत. आम्ही 1 पाऊल मागे येऊ पण उपोषण सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. आलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना मानाचा जयश्वर. सगळ्या गल्ल्या फुल केल्या हो तुम्ही. आपली मोगाशी बैठक झाली. पुढं येऊ नका बरं का कोणी. सगळे माग सारखा पुढं येऊ नका. सकाळी शासनाच्या वतीनं, कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो, लय वेळ बसलेलो होतो आपण. शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोंबलं जाऊ नको. आम्ही बी त्यासाठी चाललेलो. कधी कधी ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावायला जातात तर दुसरे डाव साधिते. डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला. मोगम बोंबलायचं नाही काय. पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं गनिमे कावे सुद्धा छत्रपतींनी शिकवले. तर आपल्याला खेळायचं शिका.
एक येड लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कवा. जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी इथं आलो आपण. नुसतं पळायला नाही आलो तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा. वाटोळ झालं इथं पोरांचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वाशी. देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपाचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका. देशात राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था गुलाम झाली. यापुढे संविधान वाचवण्याची लढाई सुरू झालेली आहे. आमचा विरोध एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला नाही. सध्या हम करे सो कायदा अशी परिस्थिती आहे. राष्ट्रपती, राजभवन, निवडणूक आयोग या संस्थांनी देशाच्या संविधानाचे रक्षण करायचे असते, परंतु या पदावर बसणाऱ्या व्यक्ती सरपटणाऱ्या झालेल्या आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन जरांगे यांच्याशी बोलून चर्चा केली पाहिजे. इतका गोंधळ महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता. या राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढायला हवा. सर्व पक्षीय मंडळाशी चर्चा करून यावर तोडगा काढायला हवा. भारतीय जनता पक्षाला या देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच जोरावर त्यांनी 405चा आकडा पार करायचा आहे. महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. प्रकाश आंबेडकरांशी फोनवरून बोलणी झालेली आहेत. 30 तारखेच्या बैठकीला ते येतील. काही जागांवर आम्ही बसून तोडगा काढू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सध्या लोकशाही अजिबात नाही. लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही. हम करे सो कायदा. राष्ट्रपती असतील, राजभवन असेल, मंत्रिमंडळ असेल, न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. कारण या पदावर बसलेला नेमलेला ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करतात. ठिकठिकाणी अनेक दंगलीसारखे जे प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाची ही योजना आहे दंगली घडवण्याची. 2024च्या निवडणुकांना सामोरं जाताना राम मंदिर हे त्यांचं शस्त्र आहे आणि दंगली, जातीय दंगल हे अस्त्र आहे. ईव्हीएम वगैरे आहेच पुढे. पण या देशात परत एकदा धार्मिक तणाव आणि उन्माद निर्माण करून निवडणुका लढायच्या पुढल्या 5 वर्षासाठी. हा जो त्यांच्या 400 पारचा नारा आहे ना, हा त्या दंगलीच्या आगीतूनच निर्माण झालेला नारा आहे. त्या ठिणग्या आहेत. त्यांना देश चालवायचा नसून त्यांना फक्त आपला सरकार आणि पक्ष चालवायचा. अबकी बार 400 पार लोकांचे बळी घेऊन, रक्त सांडून, हजारो बळी घेऊन हिंदू मुसलमान दंगे करून 400 पार त्यांना करायचा आहे का? आणि त्याची प्रात्यक्षिकही ठिकठिकाणी देशात चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. करोडी गावातील रामलखन बैलजोडीने आतापर्यंत पटकावले 36 पेक्षा जास्त विजेतेपद. विदर्भ आणि मराठवाड्यातील बैलजोडीच्या शंकरपटातील कोणतीही शर्यत असो, या शर्यतीत रामलखन ही बैलजोडी सदैव विजेतेपद आपल्या धन्याला मिळवून देत आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या करोडी या गावातील मनोहर विश्वनाथ चव्हाण हे शेतकरी आहेत. त्यांच्या रामलखन बैलजोडीने शंकरपटातील शर्यत कोणतीही शर्यत असो, रामलखन बैलजोडी ही नेहमीच विजयी ठरलेली आहे. आत्तापर्यंत 36 पेक्षा अधिक शर्यतीत या बैलजोडीने विजेतेपद पटकावले आहे. या बैलजोडीची मनोहर विश्वनाथ चव्हाण हे खूप काळजी घेतात. मी मनोहर चव्हाण, करोडी, तालुका संभाजीनगर, एक शर्यतप्रेमी आहे, बैलगाडा प्रेमी. हे मी दोन्ही बैल 21 लाख रुपयाची खरेदी केलेली बैल आहेत आणि ह्या टॉपच्या खरेदी याच्यातल्या. आत्तापर्यंत ह्या एका बैलाने जवळपास 35 शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि जवळपास 20 लाख रुपयाची शर्यती बक्षीस याने जिंकलेले आहे मागच्या फक्त 3.5 महिन्यामध्ये. आणि आता हा जो बैल आहे, लखन नावाचा बैल आमचा, हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भात जेवढं काही शंकरपट भरते, हा शंकरपटातला टॉपचा बैल आहे. नेमकं आपल्याला आवड या शर्यतीकडेच वळावं अशी कशी काय लागली? नाही, हे शर्यतीची आवड आमच्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून आहे. आमचे वडील, आमचे चुलते आजोबा यांना या शर्यतीची आवड होती आणि ते त्यांच्यापासूनच ते आमच्याकडे आलं होतं. ते पुढं 36 पेक्षा अधिक शर्यती जी आहेत ते बैल जोडीने जिंकलेल्या आहेत. प्रथम क्रमांक एवढ्या शर्यतीत त्यांनी मिळवलेला आहे.
हां. म्हणजे आतापर्यंत जे आहे ते किती लाखापर्यंत बक्षिसाची कमाई जी आहे आपल्या राम लखन या बैलजोडीने करून दिली? या एका बैलाने जवळपास 20 लाख रुपयाची शर्यती जिंकल्या. अजून याच्या पुढे किती अजून काही शर्यतीत भाग घेण्याचा मानस नाही, आता चालू राहील. आणि हे बैलाची ख्याती अशी की हा पुढचे 3 ते 4 वर्ष टॉपलाच बैल पळन आणि फुल स्पीड आहे बैलाला. म्हणजे जवळपास त्याच्या सोबत पळणारे आता आपल्याकडं मराठवाडा विदर्भात बैलच नाही समजायचं, त्याच्या लेवलनं पळणारे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संभाजीनगर. विठ्ठलास 82 तोळे वजनाची सोन्याची घोंगडी अर्पण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबाला तब्बल 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली. नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबास दिली. या घोंगडीची बाजारभावानुसार तब्बल 51,98,000 इतकी किंमत आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला घोंगडीत लोकरीच्या घोंगडीत असणारा पोशाख आता सोन्याच्या घोंगडीत भक्तांना पाहायला मिळेल. या भाविकांनी यापूर्वी कोट्यावधी रुपयांचे दान विठोबास नाव न सांगण्याच्या अटीवरून केले आहे. आज पुन्हा एकदा मराठवाड्याच्या एका भक्तांनी जवळपास 85 तोळे सोन्याची घोंगडी विठ्ठलाला अर्पण केलेली आहे. काय नेमकं हा भक्त कोण आहेत आणि अशा रीतीचं या ज्या पद्धतीची आपल्याला घोंगडी मिळाली यापूर्वी कधी होती का आपल्या याच्यामध्ये? नाही, माझ्या 4 यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे. पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असते आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटेल म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता. त्या पद्धतीने त्यांनी आज 26 जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे. जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्यावरून 82 तोळ्याचं असं वजन आहे त्याचं. बरं, मला एक सांगा, ही घोंगडीचा वापर कधी होतो आपल्या इथं विठ्ठलाला? एकच दिवशी असतो फक्त. पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही, ते सोन्याचा दागिना आहे. आपण घोंगड्याचं महत्त्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे. म्हणजे यापूर्वी आपण लोकरीचं घोंगडं वापरत होतो, आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठुरायाला? नक्कीच घालणार. एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठुरायाला दान आहे, ते नक्कीच त्याचं पोशाख परिधान पांडुरंगाला करणार. या ज्या पद्धतीचं या अनामिक भक्तांनी आपल्याला ही देणगी दिलेली आहे, आपलं नाव गुपित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. काय आपल्याकडे अनेक देणग्या येतात, पण या देणगीचा प्रकार काय म्हणायचं? यापूर्वी त्यांनी अनेक वस्तू दिलेल्या आहेत मंदिराला, पण त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाही आहे. तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही. आपलं हे मोठेपण आहे. हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे, तसंच यावर्षी पण दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर. महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही, मनोज जरांगेंचा विश्वास. आजच्या रात्रीपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या, सरकारकडे मागणी. सरकारने आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगितलं, मग आम्ही एक पाऊल मागे घेतो. सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही. आजची रात्र इथेच काढतो. सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण, सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवून करा, या गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. ज्या 57 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्या सर्व परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आपण सरकारकडे मागणी केली होती. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज कुणबी प्रमाणपत्रासाठी करावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. आत्तापर्यंत सापडलेल्या 57 लाखांपैकी 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वितरित केल्याचं सरकारने सांगितलं असून त्याचा डेटा आपण मागवल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच शिंदे समिती बरखास्त करू नये, त्यांचं काम सुरू राहू दे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट,
SBN मराठी वाशी. शुद्ध खा निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका. 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध. 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट. ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात तिरंगी फुलांची सजावट. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याची सजावट करण्यात आलेली आहे. देवाचा गाभारा, 4 खांबी, 16 खांबी इत्यादी ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचा शेलाही परिधान करण्यात आला आहे. या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, कामिनी या फुलांचा वापर करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेता, प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा गौरव पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोल्हापूर पोलीस दल, महानगरपालिका कर्मचारी, NCC विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं विविध कवायती सादर करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील अमरावती रेल्वे स्टेशनवरील 100 फूट उंच तिरंग्याला नवनीत राणा यांनी मानवंदना दिली. नवनीत राणा यांनी यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक यांना मिठाई वाटत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. सांगलीतील लठ्ठा एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. सांगलीमध्ये लठ्ठा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणपतराव आरवाडे कॉलेज परिसरामध्ये लठ्ठा एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. या प्रसंगी लठ्ठा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, सचिव सुहास पाटील, संचालक भालचंद्र पाटील, मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या शमिका नाडकर्णी, रवींद्र माणगावे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या NCC विद्यार्थ्यांकडून संचालन करत मानवंदना देण्यात आली. यावेळी रवींद्र माणगावे आणि शमिका नाडकर्णी यांच्या माध्यमातून लठ्ठा एज्युकेशन संस्थेच्या डिजिटल क्लासरूमसाठी मिळालेल्या 38 डिजिटल पॅनलचे उद्घाटन देखील पार पडले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.
देशात आणि राज्यात आज 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानावर ध्वजावंदन केलं. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 9 वर्षातील कामाचं कौतुक केलं. त्याशिवाय राम मंदिरावर भाष्य केलं. तसेच देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागील 1.5 वर्षाच्या काळात महायुतीनं आपलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडलं आहे. हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्राने आपली छाप टाकण्यास सुरुवात केली. नमस्कार. आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना सुद्धा माझं वंदन. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि हे स्थान टिकवण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडलं. हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रानं आपली छाप टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतोय आणि याचं निर्विवाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे. गेल्या 9 वर्षात देशाने आपली मोहर जगावर उमटवली आहे. नुकतीच अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. हे मंदिर उद्याच्या नव्या भारताचं प्रगतीचं प्रतीक बनणार आहे असं प्रधानमंत्री म्हणालेत. महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपलं बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी या प्रसंगी ठामपणे सांगू इच्छितो. महाराष्ट्रात विकासाचं एक नवं पर्व आलंय. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत. आपल्या समृद्ध साधन सामुग्री आणि पर्यावरणाला सुद्धा आपल्याला जपायचं आहे. महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय, सामाजिक सलोखा असणारं राज्य म्हणून आहे. आपल्याला ही ओळख वाढवायची आहे. आजच्या पवित्र दिनी आपण भारतीय प्रजासत्ताकासाठी एकात्मतेची भावना वाढीस लावण्याची आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक 1चं राज्य बनवण्याची शपथ घेऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104.
गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू। प्ले ग्रुप नर्सरी लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश। पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा। संपर्क ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5755। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका, 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून,
कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध. 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट. ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम. मान्य केलेल्या मागण्यांचे JR दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याची मागणी. आजची रात्र नवी मुंबईत, पण उद्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्धार. 54 लाख नोंदींपैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. सगेसर यांच्या मागणीवर सरकार आजच अध्यादेश काढण्याची शक्यता. 75वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. ओबीसींवर अन्याय होऊ नये, अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल. छगन भुजबळ यांचा इशारा. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती येथे. प्रसिद्ध रामायण TV मालिकेतील राम आणि सीता कलाकार उद्या मिरजेत. नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता. भाजपला 2 उपमुख्यमंत्री पद मिळणार. सूत्रांची माहिती. बिहारच्या राजकारणात मोठे ट्विस्ट. अतिशय चुकीचं पार्थ पवार. गजा मारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया. देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न. संजय राऊत यांची टीका. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाविकांना 82 तोळे सोन्याचं विठुरायाला घोंगडं अर्पण. ठाकरे गटानं फुंकलं रणशिंग. लोकसभेच्या तोंडावर 800 किलोमीटरची यात्रा. मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाची घोषणा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबई दाखल झालेला आहे. त्या मोर्चाबाबत राज्य सरकारकडून कशा प्रकारे दखल घेतली जात आहे या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलेलं असून भांगे म्हणून एक अधिकारी आहे, त्यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की त्याबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहेत. हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. पुन्हा विचारून उगाच खोदून विचारून त्यामधून काहीतरी अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. ते कोणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी नाकारली तरी सुद्धा जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे. सुरुवातीलाच सांगितलं, पुन्हा खोदून काहीतरी त्याच्यातनं
वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे. आरक्षण निर्णयाआधी छगन भुजबळ यांचा थेट शिंदे सरकारला इशारा. मराठा नेते मनोज जरांगे यांचा मोर्चाच वाशीमध्ये पोहोचला आहे. मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसणार आहेत. ते आजच आझाद मैदानाच्या दिशेने निघणार होते, पण सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा GR दाखवला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सगळे सोयरीच्या मुद्द्याबाबतचा नवा GR काढावा असं आवाहन सरकारला केलं. मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला आज रात्रीपर्यंतचा वेळ दिलाय. सरकारने नवा GR तयार केला नाही तर उद्या लाखो मराठ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकेल असं मनोज जरांगे म्हणाले. एकीकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही आमची मतं जे चुकीचे वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोधसुद्धा करतो आणि ते करणार. असं आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण आजकाल कुणी कोर्टात जातो त्याची चिरफाड होते, त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे, पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. मिरजेत सह्याद्री देवराई आणि सांगली मिरज कुपवाड मनपा यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वड्डी आणि बोलवाड वनराईमध्ये 400 प्रजाती लागवड करून उद्यान विकसित करणार. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा मानस. सांगली मिरज कुपवाड महापालिका घनकचरा प्रकल्प वड्डी बेडग रोड मिरज येथे वृक्षारोपण शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या हस्ते व आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, सह्याद्री देवराई संस्थापक सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे. यांच्या उपस्थितीत वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील महापालिका कचरा डेपो एकेकाळी दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य होतं. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आणि आज या ठिकाणी वनराई विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार असून ही सह्याद्री देवराई संस्थापक प्रसिद्ध सिने अभिनेते श्री सयाजीराव शिंदे यांच्या संयुक्त प्रयत्नातून कचरा डेपो येथे देवराई उभारण्यात येणार आहे. याची सुरुवात आज झाली. यावेळी पालकमंत्री सुरेश भोखाडे यांनी वड्डी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सोबत बोलवाड येथील वन विभागाच्या जागेत देवराई विकसित करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांना दिलंय. यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार, गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे आता सध्या 100 प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली असून आणखीन 300 प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येणार आणि बोलवाड येथेही देवराई विकसित करण्याचा मानस सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला. मला माहित नाही बाकी कचरा डेपोवरती कधी गार्डन झाले का, बायोडायव्हर्सिटी पार्क झाले का मला माहिती नाही, पण हा विषय जेव्हा आमच्याकडे आला आणि आयुक्तांनी जेव्हा आणला आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि ते बघता बघता 4 महिन्यात उभं राहिलं. कारण आम्ही म्हटलं इव्हेंट करण्यासाठी येणार नाही, आम्ही ते प्रॅक्टिकली लागली झाडं की मगच येणार, पण त्याच्या प्रोसेसला जे काही लागेल ते सगळ्यांनी मदत केली आणि आज
एक कचरा डेपोवरती एक गार्डन उभं राहतं आहे, त्याच्यात आपल्या 100 प्रकारच्या प्रजाती लावतात, ते आपण 400 प्रकारच्या प्रजाती करू. 5-10 वर्षानंतर इथं मुलं तिकीट काढून बघायला यायला पाहिजेत असं स्वप्न घेऊन इकडे आपण जातोय आणि विविध ठिकाणी असं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि त्यानिमित्तानं खाडेसाहेबांना आम्ही असा विचार केला की इथं जे उत्तमराव पाटील स्वर्गीय बायोडायव्हर्सिटी पार्क आहे त्याचं पण पुनर्जीवन त्याला द्यायचं असा प्रयत्न करू. त्यामुळं 2 बायोडायव्हर्सिटी पार्क सांगलीत होतील आणि सांगलीत आम्हाला प्रेक्षणीय स्थळं होतील अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. मिरज येथील चिल्ड्रन पार्क पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण. माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महापालिकेने मिरज येथे नव्याने तयार करण्यात आलेले सागर आवटी चिल्ड्रन पार्कचं नामदार कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी सदस्य योगेंद्र दादा थोरात, गजेंद्र कुलढोळी, शिवाजी दुर्वे, गीतांजली डोपे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी सांगली येथील नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्क प्रमाणे मिरज येथील बालगोपाळांना मिरज येथे सर्व सुविधा युक्त चिल्ड्रन पार्क निर्माण करण्यात आला. मिरजच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे सदरचे चिल्ड्रन पार्क असणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सांगली चिल्ड्रन पार्क धर्तीवर मिरजेतही चिल्ड्रन पार्क व्हावे यासाठी निरंजन आवटी यांनी पाठपुरावा केला. महिला बालकल्याण समिती निधीतून चिल्ड्रन पार्क तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली. आज मिरजेतील बाळगोपाळांना हे चिल्ड्रन पार्क झाल्याने एक समाधान मिळालं अशी भावना माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी व्यक्त केली. आज आपण मिरजमध्ये महापालिकेच्या वतीनं कैलासवासी सागर आवटी चिल्ड्रन पार्कचं उद्घाटन नामदार सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या आणि सर्व आयुक्त साहेबांनी आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेला आहे. आज सांगायला आनंद होतोय की आपल्या मिरज शहरामध्ये अनेक विविध काम होत असताना सांगलीला चिल्ड्रन पार्क होतं. मिरजेतल्या अनेक युवकांची फॅमिलींची मागणी होती की मिरज शहरामध्ये असं सुसज्ज चिल्ड्रन पार्क व्हावं आणि त्या अनुषंगानं मी स्थायी समितीचा सभापती असताना तत्कालीन आयुक्त कापडणे साहेबांनी मी आमच्या संयुक्त विद्यमानानं मी स्वतः स्थायी समितीचा सभापती असताना या चिल्ड्रन पार्क टेंडर निघालं, त्याला वर्क ऑर्डर आपणच दिली आणि आज सुसज्ज चिल्ड्रन पार्क इथं उभा राहतोय. मला आनंद आहे की मिरज शहरामध्ये अशा पद्धतीचं सुसज्ज चिल्ड्रन पार्क आपल्या सामान्य गोरगरीब मुलांना महापालिकेच्या माध्यमातून मोफतरित्या होणार आहे आणि उद्यापासून सायंकाळी 4 ते 8 आणि सकाळी 6 ते 9 या चिल्ड्रन पार्कचं टायमिंग आहे. त्याच पद्धतीनं मी मिरजकरांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं चिल्ड्रन पार्क, एक आकर्षक चिल्ड्रन पार्क आपणच जपायचं आहे. त्यामुळे मुलांना खेळायला येताना, घेऊन येताना ते व्यवस्थित खेळून या हाताळून याची सुसज्ज अशी निर्गाणी आपण करायची आहे ही सगळ्यांना विनंती करतो. आणि आज आपण हे चिल्ड्रन पार्क याचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज. मिरजेत भाजप पक्षातील माजी नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर. चिल्ड्रन पार्क उद्घाटन महिला सदस्यांना डावलून आवटी कुटुंब आयत्या पिठावर रांगोळी ओढत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केलाय. आज मिरज लोंढे कॉलनी येथील चिल्ड्रन पार्क उद्यान उद्घाटनाच्या वेळी भाजप माजी नगरसेवकांच्या मधील वाद चव्हाट्यावर आला. महापालिका महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांना डावलून हे उद्घाटन घेत असल्याचा आरोप करत यावर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलाय. प्रभाग 3 आणि 4 मधील भाजप माजी नगरसेवकांच्या मध्ये दुफळी निर्माण झाली असून एकमेकाला डावलून यापूर्वी उद्घाटने करण्यात आलेली होती. परंतु आज हा वाद चव्हाट्यावर आला. चिल्ड्रन पार्क उद्घाटन ठिकाणी भाजपच्या दुसऱ्या गटाने निधी कोणाच्या मंजुरीचा झालेला आहे याचे डिजिटल फलक लावून नाराजी व्यक्त केली. महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना उद्घाटनाला डावलून उद्घाटन सोहळा घेतले जात आहे. आवटी कुटुंब आयत्या पिठावर रांगोळी काढून कामाचं श्रेय लाटत असल्याचा आरोप दिगंबर जाधव यांनी केला. आज वार्ड क्रमांक 3 लोंढे कॉलनी
या ठिकाणी चिल्ड्रन पार्कचं उद्घाटन होत आहे। संबंधित असलेले नगरसेवक यांनी त्या गार्डनला सागर आवटे असं नाव देऊन स्वतःच्या नावानं उद्घाटन करत आहेत व स्वतः उद्घाटन करत आहेत। वास्तविक पाहता हे गार्डन चिल्ड्रन पार्क जे आहे ते महिला बाल कल्याण समितीच्या वतीने मंजूर झालेले आहे आणि एकमताने महिलांनी ठराव केलेला आहे। जो आयुक्तांनी महिलांना फंड दिला आहे महिला बाल कल्याण समितीला त्या फंडामधून ते गार्डन होत आहे। त्यावेळी तत्कालीन सभापती डोपे मॅडम पाटील ह्या होत्या व आमच्या भागातल्या नगरसेविका सौ शांता रघुनाथ जाधव, अस्मिता सलगर, तसेच ठाणेदार मॅडम व कल्लोळी मॅडम या सगळ्या महिलांनी एक मिरजमध्ये सुसज्ज बालगोपाळांना चिल्ड्रन पार्क व्हावं म्हणून एक मताने मंजूर केले। तर आज पाहता काय झालं इथे या ठिकाणी पूर्ण महिलांना डावलून भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिलांना डावलून आज हा कार्यक्रम घेतला जात आहे। देशामध्ये राज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण दिले जाते आणि ऍक्च्युली इथं पाहता की महिलांचा फंड असूनही जाणून बुजून महिलांना डावले जाते। ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। काय नाही आम्ही याला जबाबदार फक्त आवटे दुसऱ्याचा फंड स्वतः नावावर कायम त्यांनी म्हणजे आयत्या पिठावर रांगोळी वाढायचं कायम काम करत आलेले आहेत आणि स्वतः मात्र कार्यसम्राट म्हणून घेतात त्यांनी। आज तुम्ही महापालिकेत जाऊन जर बघितलं तर हा फंड महिला बाल कल्याणच्या नावानं आहे। महिलांना एक मताने मंजूर दिलेलं आहे। असंच गार्डन महिला बाल कल्याणच्या वतीने नेमिनाथ नगर सांगली या ठिकाणी पण झालेलं आहे चिल्ड्रन पार्कचं। आणि ह्या बाबतीत मी आमचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी ढंग, मकरंदजी देशपांडे, शेखरजी इनामदार आणि विधानसभा प्रमुख मोहन होनखंडे सर यांच्याही कानावर गोष्ट घातलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। शुद्ध खा निरोगी रहा। लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये। श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी। हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल। इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध। योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध। संपर्क श्री विजय जाधव, येळावी। मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104। गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू। प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश। पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा। संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी। मोबाईल नंबर 9716161001। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा। प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर।
फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. 26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका. 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध. 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट. ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम. मान्य केलेल्या मागण्यांचे JR दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याची मागणी. आजची रात्र नवी मुंबईत, पण उद्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्धार. 54 लाख नोंदींपैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. सगेसर यांच्या मागणीवर सरकार आजच अध्यादेश काढण्याची शक्यता. 75वा प्रजासत्ताक दिन सांगलीमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण.
ओबीसींवर अन्याय होऊ नये, अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल, छगन भुजबळ यांचा इशारा. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती येथे प्रसिद्ध रामायण टीव्ही मालिकेतील राम आणि सीता कलाकार उद्या मिरजेत. नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता. भाजपला 2 उपमुख्यमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती. बिहारच्या राजकारणात मोठे ट्विस्ट. अतिशय चुकीचं पार्थ पवार, गजामारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया. देशात दंगली घडवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाविकांना 82 तोळे सोन्याचं विठुरायाला घोंगडं अर्पण. ठाकरे गटानं फुंकलं रणशिंग. लोकसभेच्या तोंडावर 800 किलोमीटरची यात्रा, मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाची घोषणा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.